मनापासून स्वागत करते आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीसारखी आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढते. आपण बघताय उद्धवजींच्याही सभा चाललेल्या आहेत, आदरणीय पवारसाहेब राज्यात फिरतायत, आज राहुलजींचंही आगमन चाललंय आणि अरविंद केजरीवालांचाही पक्ष पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी बरोबर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर होणारा अन्याय याच्या विरोधात महाविकास आघाडी ताकदीने लढते आणि शेतकऱ्याला, कष्ट करणाऱ्याला, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ताकदीने लढतो. आपण सभेला सहभागी होणार आहात, पवारसाहेब सभेमध्ये सहभागी होणार आहात, कारण काँग्रेसचं शिष्टमंडळ काही वेळापूर्वी भेटून निघून मला याची खरंच माहिती नाही. मी आताच मतदारसंघातून संदर्भातलं नोटिफिकेशन काल ताई निघालेलं आहे. पुन्हा एकदा यावरून वाद होण्याची शक्यता आहे. आता आसाममध्ये जेल देखील छोटे छोटे निर्माण केले जातात, तिथं वाद निर्माण होण्याची शक्यता. मला असं वाटतं आजचं सगळ्यात महत्वाची बातमी आहे की त्या इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं ते मला आधी विचारा. त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये नक्की काय झालेलं आहे, कारण का इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम मध्येही जी गडबड झालेली आपल्याला आठवत असेल, डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा फुल पेज ऍड पेटीएम्स देत होते आणि त्यावेळेस आम्ही या डिजिटल ऍप कुठलं आहे बाबा, लोक म्हणत होते चॅनल्सवर आणि पेपरमध्ये की हे चायनीज पैसे आहेत का, अशा अनेक चर्चा त्या काळात होत होत्या. त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएमचं कम्प्लीट फेलियर आणि डिझास्टर जे आपण बघतोय, हे दोन मोठी फायनान्शियल आव्हानं ही आज राज्याच्या आणि देशाच्या समोर है. इलेक्टोरल बॉन्ड को लेकर जिस तरीके से सुप्रीम कोर्ट नाराजगी व्यक्त कर रहा है, क्या ये चुनावी मुद्दा भी हो सकता है? सुप्रीम कोर्ट जिस तरीके से गंभीर है, आप क्या कहेंगे? एसबीआई ने एक्सटेंशन भी मांगा है. ये चुनावी मुद्दा नहीं है. इस देश में अगर कोर्ट को लग रहा है, ये माननीय सुप्रीम कोर्ट ने कहा है क्विट प्रो को, ये हम नहीं कह रहे. ये चुनावी नहीं मुद्दा नहीं है, देश का मुद्दा है. क्योंकि जब इलेक्टोरल बॉन्ड्स आ रहे थे, हम सब पार्लियामेंट में कह रहे थे कि ये है क्या चीज, और तभी हम लोगों ने आज जो माननीय सुप्रीम कोर्ट कह रही है वो पूरा विपक्ष जब इलेक्टोरल बॉन्ड इंट्रोड्यूस हो रहे थे तब हम कह रहे थे. पेटीएम का आज आप देख रहे हैं, इट हैज कम्प्लीटली कोलैप्स्ड. आप ही चैनल और न्यूज़पेपर में आ रहा है कि 27,000 करोड़ रुपया उसमें गिरावट आज आई हुई है. तो किसका, और पेटीएम में किसका पैसा है? वो गरीब का पैसा है. आपके सब्जी वाला, दूध वाला, पेपर वाला, सबके उसमें पैसे हैं. और अगर आप जब कह रहे हैं, अभी आप Q&A अगर उसका देखें कि फैक्ट्स एंड फिगर्स मांगे, तो उसका एक जवाब ऐसा आया है कि आज के बाद पेटीएम में अपनी सैलरी मत डालिए. ये मैं नहीं कह रही हूँ, ये आरबीआई की जो गाइडलाइंस आ रही है उसमें आ रहा है. तो दीज आर नॉट फाइनेंशियल फ्रॉड्स. मैम, सीए को लेके जिस तरह से नोटिफिकेशन निकाला, व्हाट यू हैव टू से स्पेसिफिकली अबाउट द टाइमिंग, और दूसरी बात जिस तरह से एवरीथिंग दैट्स गोइंग टू हैपन इन द नेक्स्ट 1 वीक is going to be connected obviously to लोकसभा इलेक्शन. तो इतने सालों में क्यों नहीं हुआ? और ये शायद इलेक्टोरल बॉन्ड्स और पेटीएम का जो हो रहा है उसको शायद कवर करने के लिए होगा, बट नहीं होगा. इस देश जानना चाहता है कि इलेक्टोरल बॉन्ड्स और पेटीएम में क्या हुआ है, क्या सच है इसके पीछे, कौन है इसके पीछे. अपोजिशन कंफ्यूज करने की कोशिश की जा रही है अपोजिशन की तरफ से. जहां तक सीए का मैटर है उसको लेके लगातार बीजेपी की तरफ से ये बात की जा रही है. अभी वो तो कुछ तो कहेंगे ना, विरोधक है, कुछ भी कहेंगे, और खुद की गलती मानने के लिए थोड़ी फेमस है बीजेपी हमेशा गोल पोस्ट बदलती रहती है. तो एक गोल पोस्ट बदल रही है, कौन सी नई बात. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारेंची आता खरं एंट्री झाली आहे. खरं तर पवारांनी आम्हाला फसवलं, जनतेला फसवलं, सातत्याने पवारांनाच का निवडून द्यावा असा विजय शिवतारेंनी सवाल उपस्थित केला. आणि त्या पवारांच्या विरोधात, म्हणजे दोन्ही पवारांच्या विरोधात बोलताना त्यांचं भाषा जी आहे ती घसरलेली पाहायला मिळते. उद्या विजय शिवतारे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात आणि म्हणतात की आम्ही अपक्ष या निवडणुकीत लढेन, असं त्यांचा पवित्र आहे. ही लोकशाही आहे, तुम्ही लढू शकता बारामती. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे ना. पण ज्या पद्धतीने विजय शिवतारेंची भाषा घसरलेली आहे, मी काय ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. माझ्या कानावर काय आलेलं नाही, म्हणजे मी तरी ऐकलं. सीट शेयरिंग को लेकर जिस तरह से प्रकाश अंबेडकर स्टेटमेंट दे रहे हैं, कह रहे हैं कि एनसीपी और उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना में कोऑर्डिनेशन नहीं है, जो बयानबाजी कर रहे हैं, कहीं ना कहीं एक कंफ्यूजन हो रहा है वोटर्स के माइंड में. और सीट शेयरिंग का फॉर्मूला कब तक खत लिखते हैं और ट्वीट करते हैं तो महाविकास आघाड़ी में जो अनबन है साफ साफ बाहर आती है. आप कहते हैं सब कुछ ठीक चल रहा है. बिल्कुल यही कांग्रेस और एनसीपी और शिवसेना में कोऑर्डिनेशन बहुत ही अच्छा है. आप देख रहे हैं, जब से हमने काम साथ में शुरू किया है, कोऑर्डिनेशन तो बहुत ही अच्छा है.
क्या मिसकम्युनिकेशन किसी को लग रहा है उसके बारे में मुझे पता नहीं। मैं मेरे निर्वाचन क्षेत्र में बहुत व्यस्त हूँ। प्रकाश आंबेडकर यांनी मुखरून सगळ्यांना पत्र लिहिलं. 15 जागेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहे, ते पहिले सोडा असं त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे. कसं बघता त्यांच्या याच्यावर? मला यातली काहीच माहिती नाही, कारण का कुठल्या मीटिंगमध्ये मी नसते. मीटिंग नंतर ब्रीफिंग तुम्हालाच आमचे नेते देतात, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा कदाचित तुम्हालाच माहिती. प्रकाश आंबेडकरांनी त्या पत्रात असं लिहिलंय की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बायपास करून वंचित आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बोलावा असा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला सूचना द्यायचा अधिकार आहे, लोकशाही आहे. काय हरकत आहे कोणी एखादी सूचना दिली तर? वाईट काय त्याच्यात? आमच्यासाठी लोकशाही है। कब तक सीट शेयरिंग का फॉर्मूला तय हो जाएगा? आप जयंत पाटिल जी, राउत साहब और थोराट साहब से बात कर लिए। मैं तो कुछ घंटों के लिए आज मुंबई आई हूँ। राहुल गांधी नंदुरबार में है, यात्रा में है, बकायदा उनके कुछ जो फॉर्मर एमएलए हैं बल्कि वो बीजेपी में शामिल हो रहे हैं। वी हैव सीन दैट द पैटर्न ऑफ बीजेपी, जहां भी राहुल गांधी यात्रा करते हैं वहां कोई ना कोई जो आपके एमएलए हो या फिर नेता हो बीजेपी में शामिल होते हैं। किस तरह से देखते हैं आप? मैं नहीं किसी को देखती, शायद आइस का चक्कर होगा, गर्मी बढ़ रही है इस देश में, वो भी चेक कर लीजिए, आइस का फॉर्म्यूला हो सकता है। जब राहुल गांधी जब आते हैं ऐसे में यांचं वक्तव्य आहे की यापुढून पण मोठे मोठे धक्के महाविकास आघाडीला बसणार आगामी दिवसात. असं जर झालं ना तर भारतीय जनता पक्षाला त्याचं नाव बदलावं लागेल, त्याला काँग्रेस पार्टी इंटू ब्रॅकेट बीजेपी करावं लागेल, थोडा बीजेपी. आज भी वसंत मोरे यांनी आज राजीनामा दिला पक्षातून. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट जी आहे ती पुण्यात घेतलेली होती. त्यांचा पक्षामध्ये येण्याचा काही संकेत आहे का तुम्हाला? मला असं वाटतं की ते एक अतिशय कर्तृत्ववान नेते आहेत, त्यांचं खूप मोठं काम पुण्यामध्ये आहे आणि ते जर दुखावले गेले असतील तर मला असं वाटतं त्याची नोंद आपण सगळ्यांनी, एक सहकारी दुखावला गेलेला आहे आणि अनेक वर्ष त्यांनी मलाही माझ्या इलेक्शनमध्ये किंवा त्या भागातल्या विकास कामामध्ये मदत केलेली आहे. तर जरूर त्यांची काय मनातली खतखत आहे ही आपण सगळ्यांनी समजून घेतली. महाविकास आघाड़ी को किस तरह से बूस्ट मिलेगा न्याय यात्रा से राहुल गांधी? हर अच्छे काम से बूस्ट ही मिलता है। ये न्याय यात्रा ये न्याय के लिए है, ये भ्रष्टाचार के खिलाफ है, ये महंगाई के खिलाफ है, ये बेरोजगारी के खिलाफ है, ये अन्याय के खिलाफ है। क्या सभी साथ रहेंगे, प्रकाश आंबेडकर हो या हमारी कोशिश है, वो नहीं पता, वो कोऑर्डिनेशन मैं नहीं देख रही हूँ, आप जो कोऑर्डिनेशन देख रहे हो उनको पूछना पड़ेगा। लेकिन इस देश में अगर भ्रष्टाचार मुक्त भारत करना हो तो इस वक्त हम सबको मिलके भारतीय जनता पार्टी, एक्चुअली ओरिजिनल कांग्रेस, उनके खिलाफ साथ में लढना पड़ेगा. राज्य सरकारच्या वतीनं सहकारी कारखान्यांना मदत करण्याची, अडचणीतले सहकारी कारखाने त्यांना मदत करण्यासाठीचा प्रयत्न होत आहे, मात्र त्यातून पंकजा मुंडेचा जो कारखाना आहे तो वगळलेला आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही हो, कारण ज्या लोकांनी, त्या दोन बीजेपी आहेत, एक ओरिजिनल आणि एक 2.0. जे ओरिजिनल वाले आहेत ते कुठे आहेत? ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी सतरंजा उचलल्या, ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं केलं, त्यातला कुठला नेता आता तुम्हाला दिसतोय? हे सगळे इनकमिंग वालेच दिसतात तुम्हाला सगळीकडे नवीन. त्याच्यामुळे जेवढे काँग्रेसमध्ये नाहीत त्याच्यापेक्षा जास्त ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भारतीय जनता पक्षाने केलं, तेच सगळे आज भारतीय जनता पक्षात जास्त संख्येने तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे मला काय ह्याच्यावर वेगळं बोलण्याची गरज नाही. बीजेपी जिस तरीके से इनकमिंग मैडम बढ़ा रहा है, आने वाले समय में राहुल गांधी की यात्रा आते आते कई लोगों को तोड़ने की कोशिश होगी. क्या आप एक नैरेटिव सेट करने की कोशिश है कि आप लोग किसी नैरेटिव नहीं है सर, ये भ्रष्टाचार बढ़ाने का काम है. इस देश में जिसपे भ्रष्टाचार के आरोप भारतीय जनता पार्टी करती है उनका ही इनकमिंग चल रहा है, बाकी किसका चल रहा है? तो गर्मी बढ़ रही है भैया, आइस देखिए. इनकम टैक्स, सीबीआई और ईडी, इनका रोल है, इनकी बहुत मदद हो रही है. निलेश लंके आघाडीमध्ये बोलत आहे, तेच प्रश्न तुम्ही विचारता, मला जाऊ दे. मला घर वापसी होणार का? कारण की निलेश लंके सातत्याने, अहो तुम्ही किती इम्पेशंट आहात हो, आणि संपर्कात असणं काय चूक आहे? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काय बोलायचं नाही का लोकांनी एकमेकाशी? असं थोडी आहे.